मग भक्तांनो, आज हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजच्या या संदेशाला पाहून दुर्लक्षित करू नका. हा संदेश ऐकल्याने तुमच्यावरचे मोठे संकटे संपून जातील आणि तुम्हाला मोठी गोड यशाची बातमी देखील मिळेल. म्हणून हा संदेश आपण दुर्लक्षित न करता पूर्ण वेळ देऊन ऐकावा. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे सुखाचे समुद्र आहेत आणि माणसांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहेत. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या बाळूमामांकडे वास्तव्यात आहेत. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू मात्र तुझ्या जिभेचे चोचले पूर्वी न थांबव. तुझी हीच जीभ तू बाळूमामांचे नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. बाळूमामांच्या चरणाचा दास हो आणि नेहमी बाळूमामांचे नामस्मरण कर. प्रेमळ मित्रांनो, बाळूमामांकडे काही मागायचं असेल तर नेहमी तुम्ही तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद प्रथम त्यांच्या चरणी मागा. मग तुम्हाला स्वतःसाठी कधीही काही मागायची मात्र नक्कीच गरज पडणार नाही. बाळूमामांच्या भक्ती मार्गामध्ये येण्यासाठी तर पूर्वजन्माची पुण्याई लागते आणि खरोखरच आपण खूप भाग्यवान आहोत. बाळूमामांच्या भक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपण प्रत्येकजण धन्य झालो. माझेपणाचे झाड, मी पणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्यांचे जीवन झाले सुखी आणि आनंदी. नक्कीच तक्रार नाही. आम्ही प्रत्येकजण धन्यवाद शिकलो. तुमच्या संगतीत गुरु माऊली आम्ही नम्र व्हायला शिकलो. पूर्वी टिकोने टीका केली, तिरस्कार केला तर मन आमचे नाराज व्हायचे. आता तुमच्या इच्छेच इच्छा मिळवून आम्ही मात्र राहायला नक्कीच शिकलो. ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही. ते नक्कीच गुरु माऊली नेहमी आपले पाठीशी आहेत. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. आपल्या अंतकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस श्री संत सद्गुरू बाळूमामा त्या श्रेणीही मदतीची साथ देतात ज्या श्रेणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसते. म्हणूनच आपण आपले मन स्वच्छ ठेवावे, कारण ज्याचे मन साफ त्याला प्रत्येक गोष्ट माफ. बस एवढंच भगवंत सदैव म्हणत असतात. म्हणूनच तुम्हाला देखील तुमचे मन सदैव उत्तम पद्धतीने आनंदी ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, निश्चिंत राहा, सदैव उत्तम कर्म करीत राहा. जो तुझी निंदा करतोय त्याला ती निंदा करू दे. लक्षात घ्या, 84 लाख योनितून जन्म घेतल्यानंतर श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नामस्मरण करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. ती व्यर्थ आपण मुळीच कधीही घालवू नये. आणि तसेच आयुष्य मात्र वाया घालवू नका. किमान 11 माळी जप नित्याने आणि शक्य तेवढ्या एकाग्रतेने तुम्ही करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे चमत्कार होताना नक्कीच दिसतील. जीवनात आनंदी जर राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून तुम्ही प्रथम निर्णय घ्या. जो जगाकडे बघून निर्णय घेतो ना तो जीवनात प्रत्येक क्षणी दुःखी राहतो. बाळूमामांचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का? रस्त्याने जाणाऱ्या भेटणाऱ्या अनखुळी अर्थात अनोळखी व्यक्तीच्या मुखातून नुसते बाळूमामांचे नाव जरी आम्ही ऐकले ना तरी तो अनोळखी व्यक्ती आपलासा आम्हाला मात्र वाटायला नक्कीच लागतो. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतच त्याच प्रकारे निस्वार्थ भावनेने केलेली भगवंतांची सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने गुरुमाऊलीपर्यंत पोहोचतच असते. एवढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं जास्त तुमच्या मनाला कंट्रोल करू शकतात तेवढं तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचे आहे. बाकी जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला कधी तुम्ही सांगू नका, कारण ते तुमचे दुःख आणि वेदना हसून ऐकले जातील आणि नंतर त्याचाच मात्र भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा.
बाळूमामांच्या नामाचा निदान मन तरी तुमचं शांत होऊन जाईल. आणि गुरुमाऊली वेळ आल्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी देतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. काळ कितीही वाईट असू द्यात, परिस्थिती कितीही अर्थात डामाडोळ होऊ द्या, पण काळजात बाळूमामांबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस मात्र विजय तुमचाच हे गुरुमाऊली करतील. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, उदास असशील तर माझे नाव घे, दुखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर बाळ प्रथम तू आदमापूरकडे धाव घे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाने भगवंतांची भक्ती करावी, उत्तम कर्म करावे. बस जेव्हा माणूस स्वतःच्या मनातून तुटत असतो तेव्हा मात्र त्याला कोणी कधी सुधारू शकणार नाही. म्हणूनच आपण मात्र कधीही आपल्या मनाने तुटू नये. बस जेवढं तुमच्या मनामध्ये सध्या विचार चालू आहेत त्यापेक्षा उत्तम तुमच्यासाठी भगवंतांनी नक्कीच योजना केलेली आहेत. फक्त तुम्ही त्यांच्या योजनेवरती मात्र पूर्णत्व विश्वास ठेवा. की वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा तो हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा आपले मात्र हात तो नक्कीच काळे करीत असतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये संगतीला नक्कीच महत्त्व आहे. परिस्थिती कशी असू द्यात, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगामध्ये तुम्ही संयम मात्र ठेवायला शिका. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहतो आणि उत्तम कर्म करीतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही त्याला मात्र टेन्शन होणार नाही. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण कुठे चुकलो हे शोधून चूक सुधारतो तो मात्र आयुष्यामध्ये भरपूर जास्त यशस्वी होतो. थोडंफार सहन देखील करायला आपण शिकलं पाहिजे, कारण आपल्यातील बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं प्रत्येक क्षणी सहन करीत असतात. आधार कार्ड सर्वांजवळ असलं तरी आधार सगळ्यांना भेटेल असं मात्र काहीच नाही. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला इथे प्रत्येक गोष्ट नक्कीच मिळेल. विश्वास माणसावर असावा, दुसऱ्यांच्या बोलण्यावर कधीही नाही. प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या, माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल्या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येईल आणि तुम्हाला मदत करून जाईल या आशेवर तुम्ही कधीही राहू नका. प्रथम माणसाच्या शरीरातील सर्वात घातक अवयव म्हणजे त्याचे कान आहे, कारण याच्यात ते नक्कीच जे शिरतं ते मात्र महाभारत नक्कीच घडवते. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, किनारा नाही भेटला तरी चालेल, पण कोणाला बुडवून आपण मात्र कधी देखील पोहायचे नसते. चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात, कारण चांगल्या मनाने काही नाती अर्थात जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती मात्र आयुष्यभर नक्कीच टिकतात. एवढं मात्र नक्कीच खरे. जीवनाला अर्थात आनंदी राहून जगा. बाकी या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटे असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण प्रत्येक मदतीला धावून येणारे फक्त आणि फक्त बाळूमामाच आहेत. एवढं मात्र एक नक्कीच मोठे सत्य आहे. जे तुमच्याकडून हरवले आहेत ते शोधल्यावर परत तुम्हाला मिळतील, पण जे तुमच्यापासून बदलले आहेत ते कधी देखील शोधून तुम्हाला सापडणार नाहीत. आयुष्य हे तर बासरीसारखं आहे. संकटांच्या रूपात कितीही छिद्रे असली तरी जो कोणी ते सुरात वाजवायला शिकला तोच या जगामध्ये उत्तम पद्धतीने जगायला शिकला. प्रेमळ मित्रांनो, जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखे असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं, पण मैत्री असते ती म्हणजे वर्तुळासारखी, ज्याला कधी शेवट नसतो. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो, परंतु आपला चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर आपल्याला मात्र साथ देत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात,
प्रेमळ बघता एकटा पडलेला असशील तर घाबरू नकोस. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र नक्कीच, कधीही तुम्ही टेन्शन घेऊ नका. अर्थात टेन्शन घेऊन कधीही तुम्ही हे तुमचे आयुष्य जगू नका. कोणी 21व्या वर्षी ग्रॅज्युएट झालं पण 10 वर्षांनी त्याला चांगली नोकरी मिळाली. कोणी शिक्षण घेतलं नाही पण 25व्या वर्षी करोडपती झालं. कोणी 25व्या वर्षी लग्न केलं पण 5 वर्षात घटस्फोट केला. आणि नक्कीच 40 वर्षी लग्न कोणी केलं पण आयुष्यभराचं खरं प्रेम त्याला मिळालं. कधीच तुम्ही वाटून घेऊ नका की तुम्ही उशिरा आलात किंवा खूप लवकर आहात. तुम्ही जिथे आहात, जसं आहात तसं तुम्हाला भगवंतांनी योग्य ठेवलेलं आहे. तुमच्या प्रवासाची गती वेगळी असली तरी ती मात्र भगवंतांच्या नजरेने योग्यच असते. म्हणूनच भगवंत तुम्हाला जे हवंय ते नाही तर तुमच्यासाठी जे उत्तम असेल तेच प्रथम देत असतात. माणसाने प्रथम मात्र ठाम राहायला शिकावं. आपला निर्णय जरी चुकला तरी काही हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला ना की आयुष्यात कुठूनही आपण प्रत्येकाला सुरुवात मात्र नक्कीच करता येत असते. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला देखील ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याचीही आपल्याला मुळीच कल्पना नसते आणि कॉपी आपल्याला करता येत नाही. कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका भगवंतानी मात्र वेगळी नक्कीच दिलेली आहे. प्रेमळ मित्रांनो, कोणी हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हाताने भगवंतानी मात्र नक्कीच बोलवले. लागलेली भूक, नसलेला पैसा आणि तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक जे माणसाला शिकवून जाते ती कोणतीच डिग्री आयुष्यात मात्र शिकवत नसते. तुम्ही कोणासाठी काय केले हे जसं लक्षात राहतं तसंच तुमच्यासाठी कुणी काय केले हेही तुम्ही लक्षात ठेवत चला. म्हणजे तुमचं जगणं अजून जास्त सोपं नक्कीच होईल. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलोत तर तिथं तुमचीच किंमत कमी होते. हे एक किमती आणि मोठे असे सत्य आहे. जीवनात जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर स्वतःच्या वेदना या मात्र तुम्ही लपवायला शिका. वाईट वेळ निघून जाते पण जाताना चांगल्या लोकांचे खरं रूप दाखवून जाते. वळणावळणाचे हे आयुष्य असावे, त्यात काठीही असावे, वेदनाही असाव्यात, पण विश्वास तोडणारे इथे कोणीही नसावे. प्रेमळ मित्रांनो, अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेत राहणं पसंत मात्र करायला लागतात. एखाद्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की थोडं का होईना त्याच्याशी बोलण्यासाठी मनाची तळमळ मात्र चालू होते. यालाच म्हणतात एक पद्धतीची ओढ. मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची वा भल्याची प्रार्थना करणाराच असतो. काही सत्कर्म अशी आपण करावीत की ज्याचा साक्षीदार भगवंत शिवाय दुसरा कोणी देखील नसावा. एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, उदार मन असणारे लोक, अर्थात कुठलाही भेदभाव न बाळगता सगळ्यांना समान वागणूक देतात. ज्यांच्या हृदयात खरं प्रेम आणि करुणा असते ते प्रत्येकाच्या जीवनात स्नेहाचा मात्र वर्षाव करीत असतात. बस एवढंच मोठं सत्य आहे. विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा पाणी भरून बाहेर येते. तसेच जीवनात काही मिळवायचे असेल तर तुम्हालाही नक्कीच झुकावं लागेल. प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या, अत्तराच्या व्यापारात जोवर बसलो असता त्याने काही दिले नाही तरी आपल्याला फुकटचा वास घेता नक्कीच येतो अथवा मिळतो. गुरु हा त्याच्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. त्यांनी काही दिलं नाही, बोललं नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी देहातून मनातून ज्या पवित्र लहरी अर्थात लहरी व स्पंदन बाहेर पडतात ना, त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं आपल्यालाही मनात पवित्र विचार येऊ लागतात. त्याचा परिणाम आपली बुद्धी व अर्थात प्राक्तन यावरही होते. म्हणूनच म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. म्हणून चांगल्या लोकांची संगत असेल तर मनुष्य वाईट मार्गाने जाऊ शकणार नाही, एवढे मात्र नक्कीच खरे. बाकी जो प्रामाणिक असतात
त्यांच्या तोंडाला अर्थात पानं पुसली जातात आणि जे धूर्त आहेत ते मली खाऊन मोकळे मात्र नक्कीच होतात. परंतु हा क्षण काही क्षणासाठी त्यांच्या आयुष्यात असतो. आपण जेव्हा एकटे असू तेव्हा विचारांची तुम्ही प्रथम काळजी घ्या आणि जेव्हा तुम्ही लोकांसोबत असाल तेव्हा तुम्ही तुमच्या शब्दांची काळजी घ्या. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची त्याला आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी कधी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे प्रथम मात्र गरजेचे असते. मग ते नात्यातील असोत, मैत्रीतील असोत किंवा प्रेमातील असोत. कधी कधी मन म्हणतं की लोक तुझ्याशी कसे वागतात आणि जसे वागतात आपण पण तसंच त्यांच्यासोबत वागावं. पण नंतर मनात एक विचार येतो, आपणही यांच्यासारखे वागलो तर त्यांच्यातनी आपल्यात फरक काय राहणार. मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हितासाठी व नक्कीच भल्याची प्रार्थना करणारा नक्कीच असतो. आणि प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, अर्थात आयुष्यामध्ये किती अपमान झाला, कितीही जास्त अपयश मिळाले तरी आपण जास्त प्रमाणात चिंता कधी देखील करू नये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती तर अशी नक्कीच असते जिच्या त्याचा जीव अडकलेला असतो. समजून घ्या, आयुष्यामध्ये खूप खोलवर कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही जाल तर तिथे मात्र तुम्हाला वेदना नक्कीच होतील. आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त जीव लावतो, आपण ज्या व्यक्तीला तुम्ही नक्की सगळ्यात जास्त रिस्पेक्ट देतात, तुम्ही ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भाव देतात, तुम्हाला ज्या व्यक्तीशी सगळ्यात जास्त बोलावं वाटतं, तुम्हाला ज्या व्यक्तीशिवाय राहवत नाही, नेमकी तीच व्यक्ती तुमची किंमत कधी ठेवत नसते. त्यांच व्यक्तीला तुम्ही नको वाटतात आणि तीच व्यक्ती तुम्हाला शेवटी दुखवून मात्र नक्कीच जातात. तरी पण तुम्ही त्याच व्यक्तीसाठी तळमळत असतात. म्हणूनच आयुष्यामध्ये सर्वप्रथम लक्षात घ्या, जे घडते ते उत्तमासाठीच घडते असं म्हणून प्रथम आपण मात्र अपेक्षा नक्कीच स्वतःकडून ठेवाव्यात. इतकं प्रामाणिक आयुष्य जगा की स्वतः देवही तुमच्या प्रेमात पडला पाहिजे. तसेच एखाद्या गोष्टीची कल्पना जरी तुमच्या मनात आली ना तरी ती गोष्ट अलगद भगवंताने तुमच्या उंजलीत मात्र टाकली पाहिजे. बस एवढंच आपण नक्की प्रामाणिक राहावं. आणि जिथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागेल. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला एक क्षण सुंदर करा, कारण क्षण खूप आयुष्यामध्ये महत्त्वाचे असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे, ते म्हणजे दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिकाधिक श्रेष्ठ नक्कीच असतं. कारण ज्या व्यक्तीला अनुभव जास्त येतील तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये पुढे नक्कीच जाईल. गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला प्रथम श्रेष्ठ बनवतात. समजून घ्या, केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान कधीही होत नसतो. खरा धनवान तर तोच व्यक्ती असतो ज्याच्याकडे मधुरवाणी, नम्रता, नेक व्यवहार आणि सुंदर विचार असतात. जेव्हा बाळूमामांची इच्छा असेल ना तेव्हा गोष्टींमध्ये फक्त लॉजिक नाही तर मॅजिक देखील होत असतं. फक्त आपल्याला मात्र योग्य कर्म करावे लागतील. कामाच्या थकव्यापेक्षा विचारांचा थकवा जास्त कठीण नक्कीच असतो. म्हणूनच आयुष्यामध्ये काहीही घडो, कोणतीही गोष्ट घडो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीची गोष्ट तुम्ही मात्र कधी मनाला लावून घेऊ नका. अर्थात ज्या गोष्टी तुम्हाला उत्तम वाटतील त्या गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच असतील. म्हणून जास्त काळजी आणि चिंता करणं आता मात्र आपण नक्की सोडून दिलं पाहिजे. बाकी समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला मात्र समजून घेतात. संवादनाची गोळी घेतली की बरीच दुःख आपली मात्र बरी होऊ लागतात. सकाळच्या सुरुवातीला जेव्हा आपले मन शांत आणि सकारात्मक असते तेव्हा संपूर्ण दिवस आनंदी आणि यशस्वी मात्र नक्कीच होतो. दिवसाची सुरुवात म्हणूनच सकारात्मक विचारांनी तुम्ही करा. आणि जर तुम्हाला मनाची शांतता हवी असेल तर दुसऱ्यापेक्षा स्वतःच्या चुका तुम्ही मात्र शोधायला शिका. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे. परंतु काही झाले तरी आपल्या संस्कृतीला
आणि संस्काराला शेवटपर्यंत स्वतःसोबत नक्कीच ठेवावे, करावेच लागेल. हा एकच पर्याय तुम्ही समोर शिल्लक ठेवलं पाहिजे की सगळी ताकद पणाला मात्र लावली जाते. साधारणपणे 400 आठवडे आहेत आपल्या आयुष्यात, तेव्हा फार नशिबान नसलो तर कशाला शत्रू तुम्ही वाढवत बसायचं. बस एवढंच समजा. बऱ्याच वेळा आवडीपोटी नाही तर गरजेपोटी लोक तुमच्याशी मात्र चांगलं वागत असतात. भविष्य घडवण्याची ताकद हाताच्या मनगटात असताना आपण मात्र रेषांमध्ये नेहमी ते बघत असतो. हेच मोठे सत्य. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी कधी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद मात्र भगवंतांनी तुमच्या हातामध्ये नक्कीच दिलेली आहे. मन फार विचित्र असतं. आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो, आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतो. जीवन जगताना काळजी घेणारं कोणीतरी आपल्या सोबत असेल तर 4 क्षण आणखी आपल्याला जगावंसं वाटतं. आयुष्यात नेहमी स्मरणामध्ये ठेवा, तुमच्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि तुमच्यासाठी कुणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश नक्कीच आहे. हे मात्र समजलं पाहिजे. बाकी तुम्ही कुणासाठी काय केलेलं आहे हे आधी तुम्हालाच विसरता यायला हवं, म्हणजे मग ज्याच्यासाठी तुम्ही केलं तो विसरला तरी त्याचं दुःख तुम्हाला वाटणार नाही. म्हणजेच आयुष्यातील अहंकार आणि वृत्तीचा नक्कीच नाश होण्यास वेळ मात्र कधी लागणार नाही. हे मात्र आपण समजलं पाहिजे. फोटो काढणं सुद्धा कधी कधी खूप गरजेचं असतं, कारण आरसा फक्त वर्तमान दाखवतो. निष्ठून गेलेले क्षण पुन्हा दाखवण्याची क्षमता त्यामध्ये कधीही नसते. सत्य, जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळ मात्र कधी मिळतच नाही. शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही, मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत ती मात्र नक्कीच शिकतात. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत ती नक्कीच टिकते. मन प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी कोणाच्या मनात तुमच्यासाठी काय आहे हे आपण कधी देखील ओळखू शकणार नाही. हे मात्र नक्कीच. शांत राहणाऱ्या व्यक्तीला कधीच वेळ तुम्ही मात्र समजू नका. शांत राहणारा व्यक्ती एखाद्या आयुष्याची फटाकडी करून ठेवतो, फक्त मागीच मात्र वेळ आल्यानंतर नक्कीच तो लावतो. एवढं आपण समजलं पाहिजे. आणि डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या डाउनलोड मात्र लवकर होणार नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये आपण मात्र योग्य नक्कीच आयुष्य घडवण्यासाठी प्रथम संयम नक्कीच ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे लोखंडाचा नाश त्याचाच गंज करत असतो ना, त्याचप्रमाणे माणसाचा नाश त्याची स्वतःची मानसिकता करते. एवढं मात्र नक्कीच. काळ नदीसारखा आहे, ज्याप्रमाणे वाहून गेलेला नदीचा प्रवाह पुन्हा कधीच परतून येत नसतो, त्याचप्रमाणे आयुष्यातून निघून गेलेली क्षण पुन्हा परतून कधीच येत नाहीत. म्हणूनच जे क्षण सध्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या प्रत्येक क्षणामध्ये आनंदी राहा. शरीराचे सर्व अवयव धडधाकट असून सुद्धा जेव्हा एखादा माणूस त्याच्या मनाने खचतो ना, तेव्हा मात्र त्याला जगातील कोणती सर्जरी बरी करू शकणार नाही. चांगला दिवस काहीच उपयोगाचा नाही, पण मनातून चांगलं असणं हे प्रथम नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, मन गुंतवायला वेळ कधी लागत नसतो, मन तुटायलाही कधी वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र योग्य पद्धतीने समजली पाहिजे, ते म्हणजे समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकीच लोक आपल्याला मात्र समजून घेतात. दुनियादारीच्या अनुभवातून एक गोष्ट मात्र नक्कीच समजली, ते म्हणजे आईशिवाय आपलं कुणीच नसतं. कुणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे मात्र तुम्ही प्रथम ओळखायला शिका, कारण आपल्या काड्या करणारे आपले नक्कीच असतात. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. देवाच्या योजना तुमच्या इच्छेपेक्षा सुंदर नक्कीच आहेत. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे,
परंतु काही झाले तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत मात्र सोबत ठेवावे. समजून घ्या, तलाव एकच असतो, परंतु त्यातून हंस मोती मिळवतो नि बगळा मासे. सृष्टी एकच, पण त्यातून तुम्ही काय निवडता हे मात्र प्रथम नक्कीच महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे आपल्यातील अहंकार, मीपणा, राग, मद, मत्सर या गोष्टी निघून जाणे. तेव्हा या गोष्टी आपल्यामध्ये नसतील तेव्हाच मात्र त्याला अध्यात्म समजू आपण शकतो व त्याची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. अंगी नसावा मोठेपणा, मुंगीसारखेचा अर्थात नक्कीच रवा. अंगी कोणताही मोठेपणा न बाळगता लहान मुंगीसारखे राहून आपण आपले आध्यात्मिक कार्य करणे हे प्रथम मात्र नक्कीच महत्त्वाचे आहे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, खिशात एक रुपया असू नसू द्यात, पण तुमचे व्यवहार जर चांगले असतील तर तुम्ही जग जरी विकत घ्यायला निघालात तरी माणसं तुम्हाला धावत नक्कीच मदतीला येतील. एवढं मात्र आपण समजून घ्यावे. पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावंच लागतं. प्रत्यक्ष आयुष्यात काही देखील झाले तरी आपण नेहमी सकारात्मक मात्र राहून हे आयुष्य जगलं पाहिजे. नक्कीच मन गुंतायला कधी वेळ लागत नसतो, मन तुटायलाही कधी वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. कौतुक ऐकण्यापेक्षा टीका मात्र सहन नक्कीच करायचे सवय आपण ठेवली पाहिजे. कारण कौतुक ऐकायची सवय एकदा जरी मनुष्याला लागली की सत्य ऐकायची कुवत, ताकद कधीही त्यामध्ये राहत नसते. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने आपण बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच तुमचे संपतील. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही तितकंच महत्त्वाचे असतात. कारण आजची वाईट वेळ उद्याच्या चांगल्या परिस्थितीचा शोध मात्र घ्यायला नक्कीच आपल्याला शिकवते. लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात फार महत्त्वाच्या असतात. रोजचे हिशोब आठवणींनी मांडा. ठराविक दिवसांनी स्टॉक टॅली करा. महिन्यातून एकदा बँक स्टेटमेंट तपासून घ्या. आपल्या ग्राहकांच्या संपर्कात राहा आणि सुचणाऱ्या अर्थात सगळ्या संकल्पना एका डायरीमध्ये नोंद करून ठेवा. आणि उलाढालीचे विक्रीचे आकडे कायम तुम्ही मात्र डोळ्यासमोर राहतील याची प्रथम काळजी घ्या. अर्थात टॅक्स संबंधित सर्व पूर्तता काळजीपूर्वक तुम्ही करा. बस एवढंच. आपण व्यवसायामध्ये लहान लहान गोष्टी मात्र समजून घेतल्या पाहिजेत. ज्याला चुकाची प्रेरणा आणि दुःखाची छाटणी करायला जमली तो एक ना एक दिवस भरून मात्र नक्कीच येतो. मित्रांनो, ते महत्त्वाचं समजून घ्या. घर किती किमतीचे यापेक्षा त्या घरातील माणसे परस्परांना किती किंमत देतात हे प्रथम महत्त्वाचे असते. गाडी किती किमतीची आहे यापेक्षा त्यात बसणाऱ्या मालकाच्या व्यक्तिमत्वाला किती किंमत हे प्रथम महत्त्वाचे आहे. आपलं वैभव किती मोलाचं यापेक्षा आपलं मन किती तोलाचं आहे हे देखील नक्कीच महत्त्वाचं असतं. मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना आपण मात्र कधी लहान समजण्याची चूक नक्कीच करू नये. कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय, उत्तर हेच आलं, जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजेच असतो एक प्रकारचा नक्कीच त्रास. बाकी मित्रांनो, सुख आणि दुःख हे तर पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील देखील. जर ते आलेच नाही तर तुम्हाला अनुभव कुठून येईल. जीवनामध्ये खुश राहून प्रथम तुम्ही जगायला शिका. कारण रोज संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपलं मौल्यवान जीवन सुद्धा कणाकणाने कमी होत जाते. याचं तुम्ही भान ठेवून प्रत्येक क्षणी उत्तम कर्म करीत राहा. एवढं मात्र नक्कीच. कोण कसं वागले या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा मात्र नक्कीच विचार चांगला केलं पाहिजे. आयुष्यात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरं तर तुम्ही आभार व्यक्त केले पाहिजेत. कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे तुम्हाला अचूकपणे शिकायला नक्कीच मिळत असते. चालताना पाऊल, बोलताना शब्द,
बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य, या चारही गोष्टी आपण नक्कीच काळजीपूर्वक पाळल्यात तर जीवनात वादळ निर्माण कधी देखील होणारच नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, सकाळ सकाळी त्या लोकांची प्रथम आठवण येते जे आपणास आपुलकीने विचारपूस करणारे, सुख दुःखात समजून घेणारे, अडीअडचणीत साथ देणारे, सदैव सावलीसारखी पाठीमागे भक्कमपणे उभे राहणाऱ्या लोकांची आठवण नकळत येतच असते. म्हणून सकाळ सकाळी नकळतपणे आपल्या माणसांना प्रथम तुम्ही रोज मेसेज पाठवला पाहिजे. म्हणून अशा नक्कीच तुम्हाला एक प्रकारे समजलं पाहिजे, जर तुम्ही इतरांसाठी भगवंतांच्या चरणी प्रार्थना केलात तर भगवंत तुम्हाला देखील देतो. परंतु आपण कधीही अर्थात स्वार्थासाठी भगवंतांची भक्ती नक्कीच करू नये. लोकांच्या नजरेत खटकायला पण क्वालिटी मात्र लागतच असते, हे मात्र नक्कीच. एक सूत्र कायम ठेवा, ते म्हणजे भोकणाऱ्याला भोकत राहू द्या. मर्यादा ओलांडल्यानंतर मात्र त्यांना टप्पा आणि टपका दोन्ही तुम्ही दाखवून द्या. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. एवढे वाईट वागायचं कशाला की समोरच्याने ठेवलेले स्टेटस तुम्हाला वाटेल नक्कीच हा माझ्यासाठी त्याने ठेवलेलं असेल. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. कोणाचाच हिशोब मागे नाही ठेवायचा, मग तो पैशाचा असो की वागणुकीचा असो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आग लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं वाऱ्याने दिशा बदलली तर तेच मात्र नक्कीच जळणार आहेत. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं तुमच्या खांद्यावर येईल त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार मात्र माणसाचा संपून जातो. सकाळ सकाळी उठावे, भगवंतांची भक्ती करावे, बाळूमामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करावे. जो व्यक्ती बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करीतो त्याला भगवंत निस्वार्थ मनाने नक्कीच आशीर्वाद देतात. अनुभवाचे बोल, ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांचेही तुम्ही आभार माना, कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट व्हावे यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे. तुम्हाला ज्यांनी फसवले त्यांच्याविषयी देखील कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला भक्कमपणे जगण्यास शिकवलं आहे. माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने नक्कीच होत असते, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. म्हणूनच कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला देखील दुप्पट कुठे ना कुठे भोगावा लागणार आहे. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे आणि नेहमी उत्तम कर्म करीत, नक्कीच चांगले कर्म करत उत्तम आयुष्य मात्र आपण प्रत्येकाने जगलं पाहिजे. लक्षात ठेवा, जिथं तुमचा हेतू चांगला असेल तिथे सोबती कमी आणि विरोधक मात्र जास्त नक्कीच उभे राहतील. शब्दात धार अन काळजात जिगर आपण नक्कीच ठेवायला शिका. म्हणून कोणाच्या मागून नाही तर नक्की समोरून तोंडावरच आपण मात्र बोलायला शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, चालताना पाऊल, बोलताना शब्द आणि बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य, या गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक आयुष्यामध्ये केल्यात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आयुष्य नक्कीच तुम्ही जगू शकाल. भगवंत म्हणतात शांत राहा, कारण सध्या जे तुझ्याकडे आहे ते मात्र काही काळासाठी तुझ्याकडे आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जे भगवंतांनी तुम्हाला सध्या दिलेले आहे ते मात्र तुमच्यासाठी योग्यच आहे. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मात्र भगवंत नक्कीच देतील. बस एवढंच आपण समजून घ्यावं. अपेक्षांचं गाठोडं बाजूला ठेवलं की जगणं मात्र अजून जास्त नक्कीच सोपं होऊन जाते. पण आपण मात्र अपेक्षा सर्वप्रथम स्वतःकडून नक्कीच ठेवावी. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही जर स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायम मात्र आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगाल. हे देखील आपण समजलं पाहिजे. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नसतो. त्या ज्याच्या असतात त्याला मात्र योग्य पद्धतीने नक्की समजतात. चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्यांच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग सोडतो. काही माणसाचेही असे छान असतात, अर्थात कोणी त्यांचे किती वाईट करायला बघितले
तरी ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे चांगले व्हावे याच भावनेने जगत असते. मोत्यांना सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. कधीतरी धागा तुम्ही बनवून पहा, आयुष्य तुम्हाला सुंदर वाटेल. नक्कीच मित्रांनो, ज्या मनुष्याचे मन नक्कीच चांगलं आहे आणि ज्या मनुष्याची मनस्थिती योग्य आहे, तो मनुष्य आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहून हे आयुष्य मात्र जगू शकतो. व्यक्ती सुंदर असो किंवा कुरूप, निर्मळ मन हेच असतं सौंदर्याचे खरे स्वरूप. हे देखील आपण समजलं पाहिजे. चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून अपेक्षा दोन्ही खरं निर्थकच आहे. एवढं मात्र नक्कीच, आयुष्यात मोजकीच माणसं असावीत, फक्त ती मात्र कधीही खोटी नसावीत. एवढं प्रथम स्मरणात ठेवा. बाकी एखाद्याच्या सुंदरतेचे कौतुक हे फक्त 2 दिवस असतं, नंतर ती व्यक्ती आपल्या स्वभावावर प्रेम करते. म्हणून नाते हे दिसण्यावर नाही तर व्यक्तीच्या स्वभावावर प्रथम अवलंबून असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच काहीही झाले तरीही तुम्ही मात्र नक्कीच निराश होऊ नका. फक्त भगवंतांवरती विश्वास ठेवून उत्तम कर्म करत हे तुम्ही मात्र तुमचं आयुष्य योग्य पद्धतीने जगा. भगवंत म्हणतात, समजून घे. टीकाकारांचा नेहमी आदर कर, कारण ते तुझ्या गैरहजेरीत तुझे नाव मात्र चर्चेमध्ये घालतात. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना तुमच्याकडे असलेला पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपलं कोणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं मात्र आपलं नक्कीच सुंदर होऊन जाईल. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी नक्कीच राहून आयुष्य जगायचं असेल तर प्रथम इतरांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपण मात्र स्वतःवरती नेहमी विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. आजचा हा संदेश इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. बाकी माझे गुरु माऊली मला पाहत आहेत. हा भाव तुम्ही प्रथम तुमच्या मनामध्ये ठेवला तर वाईट काळातही तुमचे पावले चुकीच्या दिशेने कधी देखील जाणार नाहीत. अर्थात नक्कीच या गोष्टीला तुम्ही कशा पद्धतीने समजायला हवं हे मात्र तुम्ही समजून घ्या. ते म्हणजे प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये चांगले कर्म करा अथवा वाईट कर्म करा, परंतु प्रत्येक कर्म करीत असताना आपण प्रत्येकाने एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवावे. नक्कीच आपण जसे कर्म करीत आहोत त्या प्रत्येक कर्माचे ज्ञान भगवंतांना नक्कीच पूर्णत्व होत आहे. अर्थात भगवंतांना ज्ञान नक्कीच आहे. म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम उत्तम कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, म्हणजे आपले आयुष्य देखील आनंदमय नक्कीच होऊन जाईल. अप्रतिम आनंदी आयुष्य जगा. हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही मग जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मग मनवणारे व्हा. आज खूप एकटं वाटलं पण सांगायचं कोणाला, अस्वस्थ होतं मन पण बोलणार कोणासोबत. खूप अवघड असतं स्वतःला समजवणं. आपलेही मन ओळखणारं एक अस्तित्व असावं. आपल्या आपलेपणाची अर्थात आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देणारं निरागस असतं मन. त्याला समजवता देखील येत नाही. तुमच्यासोबत असताना पूर्ण जग विसरायला होतं. नक्कीच समजून घ्या. 2 मन जुळली की आयुष्य जगाला देखील बळ येतं. नात्यातील ओढ दोघांनाही असावी लागते. एकानेच पुढाकार घेऊन कधीही जमत नसते. प्रत्येक व्यक्तीला असं वाटते सगळं आपलं असावं, पण नक्कीच आपलं सगळं असू नये. मन मात्र उदास होतं, का तर आपल्या सगळ्या जवळच्या माणसाची सोबत नसते. तुम्हाला आयुष्य मानलं आहे, आता आयुष्याची सर्वात आणि शेवट देखील तुम्हीच आहात, असं मात्र प्रथम तुम्ही समजून घ्या. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नक्कीच ही एक गोष्ट समजून घेतो ती म्हणजे प्रथम जो व्यक्ती उत्तम कर्म करतो आणि उत्तम कर्म करून जो व्यक्ती उत्तम गोष्टी स्मरण ठेवतो तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. म्हणून माणसाने एक गोष्ट मात्र नक्की समजून घ्यायची असते, ते म्हणजे काहीही ते आपले नाही आणि काहीही ते आपले राहणार नाही.
जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मात्र आता भगवंत देतील. तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. भगवंतांचे नामस्मरण करा. भगवंतांचे निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र आता या क्षणापासून नक्कीच भक्ती करायला सुरुवात करा. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या अर्थात योग्यतेसाठीच असते. जर तुम्ही प्रत्येक क्षणी निराश राहून हे तुमचं आयुष्य जगलात तर कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र राहू शकणार नाही. आते जीव लावला की समोरचा माणूस आपले पाय पुसणं करून मात्र नक्कीच टाकत असतो. बाकी मित्रांनो, राज्य छोटं असलं तरी चालेल, पण ते स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व तुम्ही प्रथम स्वतः निर्माण करा, तरच जग तुमचा आदर मात्र नक्कीच करेल. खरं नातं एक चांगलं पुस्तकासारखं असतं. ते किती जुनं झालं तरी त्यातील शब्द कधी मात्र बदलत नसतात. प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्याची तुमच्या मनाला मात्र प्रतीक्षित तुम्ही करा. अर्थात नेहमी तुम्ही सकारात्मक राहण्याची स्वतःला मात्र सवय लावा, कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम सकारात्मक राहतो तो मात्र नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने त्याचे आयुष्य जगतो. अपमान केला कोणी तरी शांततेने प्रत्युत्तर आपल्याला मात्र द्यायला हवं. बाकी आणि वेळ आल्यास स्वाभिमानाने निघून देखील नक्कीच जाता यायला हवं. बस एवढंच खरे. भगवंत म्हणतात शांत राहा, योग्य वेळ आल्यानंतर तेही तुला मिळेल ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. प्रेमळ मित्रांनो, काही गोष्टी फक्त शांतच राहून अनुभवायच्या असतात, तर काही मनात साठवून ठेवायचे असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार जर तुम्ही मांडत गेलात तर भावनांचा आदर कधी देखील इथे मात्र राहणार नाही. हे नक्कीच आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. नक्कीच जगता मात्र आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं, पण जगता मात्र आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येते, पण दुःख प्रत्येक पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं, पण पुण्य मात्र करता आलं पाहिजे. हेच जीवनात लागतच असते. जगण्याच्या लढाईत उणीव कायम नक्कीच भासेल, ती उणीव भरता मात्र आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून फक्त समाधानी मात्र तुम्हाला राहून ते जगता आले पाहिजे. आयुष्यामध्ये पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असले की फक्त मनस्थिती नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची बदलते. तुम्ही आनंदात असताना कोणाला तरी आनंदाची गरज आहे हे प्रथम लक्षात ठेवणे माणुसकीचं लक्षण आहे. बाकी आयुष्याचा प्रत्येक मार्ग निवडत असताना आपण मात्र आपल्या आईवडिलांचे मत नक्कीच घ्यावे, कारण जेवढं तुमचं वय नसतं त्यापेक्षा जास्त त्यांचा मोठा अनुभव असतो. माणसं जपता आली पाहिजेत. पैशांचा हिशोब कधीही मात्र करता नक्कीच असतो. मित्रांनो, कल्पना, विचार आणि शब्द मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती नक्कीच आहेत. बाकी धाडस का होईना, अर्थात स्वतः मात्र धाडस केलं पाहिजे आणि थोडं का होईना स्वतःसाठी तुम्ही मात्र जगत चला पाहिजे. अन्यथा जबाबदारी कधीच म्हणणार नाही. थोडीशी विश्रांती घे आणि हे तुझे आयुष्य जग. प्रथम प्रेमळ मित्रांनो, म्हणूनच योग्य पद्धतीने जर तुम्हाला आयुष्य नक्कीच समजले तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून हे तुमचे आयुष्य नक्कीच जगाल. भगवंत म्हणतात शांत राहा. जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला लवकरच आता मिळणार आहे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन तुम्ही पुढे नक्कीच ऐका. आणि इतका जरी वेळ देऊन आजचा हा सुंदर व्हिडिओ आपण पाहिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे मनापासून आभार मानतोय. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या या शर्यतीमध्ये एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवायचं. जिंकलोत तर आपल्याला मात्र आवरता आलं पाहिजे आणि हारलोत तर आपल्याला मात्र सावरता आलं पाहिजे. अर्थात जीवनामध्ये जो व्यक्ती योग्य पद्धतीने आयुष्य जगेल तो मात्र नक्कीच आनंदी राहील. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक वेळी आणि प्रत्येक क्षणामध्ये सकारात्मक राहून हे तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच जगा.
वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळेजण तुमचे नक्कीच असतील, आणि जर तुमची वेळ खराब असेल तर नक्कीच कोणीही तुमचे नक्कीच नसेल. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपल्या लोकांचा सगळा वेळ मात्र शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यात मात्र नक्कीच जात असतो. जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचे कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच तुम्हाला शिकवू शकणार नाही. म्हणूनच आपण मात्र योग्य त्या परिस्थितीमध्ये योग्य ती क्रिया केलीच पाहिजे. बस आयुष्याचं स्वप्न पाहताना वास्तवाला कधी आपण विसरायचे नसते. गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान आपण प्रत्येकाने ठेवायचे असते. तुमच्या समोर केलेले कौतुक हे स्तुती असतं, आणि तुमच्या मागे केलेलं कौतुक हे तुमचं प्रथम अस्तित्व असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर नक्कीच तुमची ती चिंता पूर्णत्व चुकीची आहे. प्रथम चिंता आणि काळजी करणं सोडून द्या आणि भगवंतांचे नामस्मरण तुम्ही मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करत चला. भगवंत म्हणतो, कोणकोणत्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत आहेत, अर्थात आयुष्यात कोणत्या गोष्टी घडत आहेत या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात उत्तम आहेत त्या गोष्टी मात्र तुम्ही योग्य पद्धतीने समजायला शिका. बाकी प्रेमळ मित्रांनो, परिस्थिती कशी असली तरीही जो व्यक्ती कायम आपल्या विचारांना स्थिर ठेवत असतो तो मात्र प्रत्येक क्षणामध्ये आनंदी राहून हे त्याचे आयुष्य नक्कीच जगतो. म्हणून काहीही झाले तरी प्रथम तुम्ही तुमची मनस्थिती योग्य मात्र ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. बस एवढ्याच काही गोष्टी तुम्हाला योग्य पद्धतीने समजून मात्र घ्यायची आहे. विचारांचा वेग वाढला की हातातील खाण्यापेक्षा मनातील आठवणी पटकन आपल्याला मात्र गिळाव्या लागतात, एवढं मात्र नक्कीच. बाकी मित्रांनो, अर्थात साधेपणात सुंदरता नक्कीच लपलेली आहे हे देखील आपण प्रत्येकाला समजले पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. फक्त तुम्हाला मात्र भगवंतांवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास ठेवायचा आहे, आणि जर तुमचा विश्वास भगवंतांवरती योग्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त प्रमाणात आनंदी राहाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण प्रत्येक गोष्टी ते बदलणारी आहे. म्हणूनच प्रत्येकाने प्रथम स्वतःचे मन मात्र शांत ठेवावे, कारण जो व्यक्ती आपले मन कायम स्थिर आणि नक्कीच योग्य असे ठेवत असतो तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच कायम आनंदी राहतो. म्हणून काही इथे तुमचे राहणार नाही आणि काही इथे तुमचे नक्कीच नाही. म्हणून अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर ती मात्र तुम्ही तुमची चिंता नक्कीच दूर केली पाहिजे. एखाद्याने नक्कीच तुमच्यावरती टीका केली तर त्या टीकेवरती कधीच तुम्ही मात्र निराश होऊ नका, कारण आयुष्यामध्ये जितके जास्त तुमची टीका होईल आता तितकंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उंच मात्र भरारी नक्कीच घेऊ शकाल. म्हणून आपण नेहमी चिंता नक्कीच करणं सोडून मात्र दिलं पाहिजे. बाकी तुमच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागणे ही भगवंतांनी तुम्हाला पाठवलेली नोटीस असते. तुमचा डाटा पॅक संपत नक्कीच असल्याची. बाकी चिंता करू नका. आयुष्यामध्ये कधी काय घडेल हे मात्र नक्कीच सांगता येणार नाही. आयुष्याचा मार्ग निवडत असताना आपण मात्र अनुभवाचा अर्थात आपले अनुभव योग्य पद्धतीने वापरले पाहिजेत, कारण जितकं जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या अनुभवाचा योग्य पद्धतीने वापर कराल तितकंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उंच मात्र भरारी नक्कीच घ्याल. बाकी जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच भगवंत देतील. अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता सोडावी नक्कीच लागेल. बाकी आपल्यासोबत असणारी माणसं आपल्याला जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारी माणसं आपण कुठं कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसांचं महत्त्व आयुष्यात खूप मोलाचे आहे, मग ते येणारे असोत अथवा जाणारे असोत. एवढं मात्र नक्कीच समजून घेतलं पाहिजे. शांत राहा. काही गोष्टी वेळ आल्यानंतर
आपल्याला मात्र नक्कीच मिळत असतात. आणि जो व्यक्ती कायम शांत राहून आयुष्य जगतो त्याच्या मात्र मनामध्ये कायम सकारात्मकता असते. भगवंत म्हणतात, ज्या क्षणाची तू आतुरतेने वाट पाहत होतात तीच गोष्ट तुला आता मिळणार आहे. आणि नक्कीच जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची होती तीच गोष्ट तुम्हाला भगवंत लवकरच आता देणार आहेत. म्हणून अजूनही तुम्ही चिंता करत असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची चिंता सोडून दिली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. बस जेवढं तुमच्याकडे सध्या आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहून हे नक्कीच आयुष्य उत्तम पद्धतीने जगायला शिका. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजायचे आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे मित्र आहेत, अर्थात चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात. मग ते वयाने लहान असोत अथवा मोठे असोत, ते नेहमीच तुमच्या पाठीशी भक्कमपणे नक्कीच असतात. लोकांचा जास्त विचार कधीच तुम्ही करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावरती मात्र ते प्रथम असतात आणि ज्याच्याकडे सर्व काही भगवंतांनी दिलेले आहे त्यावर मात्र ते जळत असतात. म्हणून जर तुम्ही इतर लोक तुम्हाला काय म्हणतात, तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा जर तुम्ही विचार अजूनही करत असाल तर नक्कीच आता मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखी राहाल. म्हणून जास्त चिंता मनुष्याने करू नये. चिंता करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांचे चिंतन नक्कीच करा. तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात आयुष्यामध्ये आनंद मिळेल, भरपूर जास्त प्रमाणात समाधान मिळेल. अजूनही तुम्हाला समजलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून काही गोष्टींचा अनुभव मात्र घेतलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, काही झाले अथवा काही होत असेल तरी आता मात्र तुम्ही तुमची काळजी करणं सोडून द्या. बाकी भगवंत म्हणतात, कोणाचीही स्टेटस बघून त्याच्या आयुष्यात काय चालले याचा न्याय कधीच तुम्ही करू नका. कारण माणूस त्याच्या आवडीनुसार स्टेटस टाकत असतो, स्वतःच्या जीवनाचा प्रसार करण्यासाठी कधीही नाही. अर्थात जेवढं तुम्ही सोशल नक्कीच मीडियापासून दूर राहाल तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहाल. अर्थात समजून घ्या, योग्य वेळी योग्य गोष्टी माणसाला समजल्या तर पश्चातापाची वेळ कधी देखील येणार नाही. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. चुका मात्र सुधारता नक्कीच येतात. समजून घ्या, चुकीचे गैरसमजी सुधारता येतात पण चुकीचे विचार कधीच सुधारले मात्र जाऊ शकणार नाहीत. व्यस्त राहा. कोणत्याही कामामध्ये आपण मात्र व्यस्त नक्कीच राहिलं पाहिजे. कारण जो व्यक्ती कायम एका जागी बसून नेहमी कोणतीही कार्य करीत नसतो त्याला मात्र त्याच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात चिंता आणि काळजी वाटू लागते. म्हणून प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त मात्र नक्कीच राहिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात एवढंच आपण लक्षात ठेवायचं असतं, काही आपल्याला भगवंतांनी दिले तर ती भगवंतांची इच्छा. नक्कीच भगवंतांनी आपल्यावर कृपा केली आणि एखादी गोष्ट जर आपल्याकडून भगवंतांनी घेतलेली असेल तर नक्कीच ती देखील भगवंतांची इच्छा म्हणून आपण प्रथम आनंदाने राहून हे आयुष्य जगलं पाहिजे. कारण वेळ आल्यानंतर भगवंत तुम्हाला प्रत्येक गोष्टी देणारच असतो, परंतु जेव्हा तुमची वेळ येणार नाही तेव्हा मात्र तुम्हाला काही देखील मिळणार नाही. म्हणून योग्य वेळेची आपण मात्र वाट पाहिली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने संयम ठेवायला शिकावा. आयुष्याच्या शर्यतीत काहीही देखील तुमचे नाही आणि काही तुमचे राहणार नाही. बस एवढं आता मात्र लक्षात ठेवून तुम्ही हे तुमचं आयुष्य आनंदी राहून नक्कीच जगा. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे आणि प्रत्येक भक्तांकडे नक्की शेअर करावा. जीवन खूप सुंदर आहे. अर्थात वाट फक्त दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे मात्र आपल्याला योग्य वेळी नक्की समजायला यायला हवं. जर तुम्ही अजूनही माणसे ओळखायला शिकलेले नसाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त दुःखी राहाल. नेहमी स्मरणामध्ये ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त नक्कीच मिळतात. आयुष्य जगावं. काळ आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा प्रथम विचार करा. अर्थात समजून घ्या, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला मात्र जन्माला नक्कीच आलोय. या धावत्या जगात
3 गोष्टी कधीही बदलू नका. प्रथम तुमचे चांगले विचार, दुसरे तुमचे उत्तम ध्येय आणि तिसरे म्हणजे जीव लावणारी नक्कीच माणसं. घड्याळाची टिकटिक टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईवडिलांची कटकट लाईफ मॅनेजमेंट नक्कीच शिकवते. एवढं मात्र मोठं सत्य आहे. मित्रांनो, समजून घ्या, भगवंत तुम्हाला ते नक्कीच देणार ज्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केलेले आहेत आणि तुमच्या नक्कीच तुम्हाला त्याहून उत्तम मिळणार ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून आता मात्र उदास होणे नक्कीच आपण सोडून दिलं पाहिजे. बस भगवंत आपल्याला जितकं देतोय त्यामध्ये आपण मात्र आनंदी नक्कीच राहावे. बाकी शांत राहा, चिंता करणं सोडून द्या आणि आता मात्र भगवंतांचे चिंतन निस्वार्थ मनाने तुम्ही करण्यास सुरुवात करा. बस तेवढ्याच गोष्टी आपल्याला मात्र समजल्या पाहिजेत. स्वभाव असा ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस जन्मभर मात्र नक्कीच आपल्याला विसरला नाही पाहिजे. लाड करून घेणाऱ्यांना लाड पुरवणारे भेटतात, पण जबाबदारीने जबाबदाऱ्या पूर्ण करणाऱ्यांचे काय, एवढं मात्र नक्कीच खरे. माणसाला किंमत ही त्याच्या नक्कीच ज्या स्थानावर बसला आहे त्यावरून मिळते. म्हणून स्थान हे खरोखर प्रथम मात्र महत्त्वाचे असते. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपल्या माणसाच्या रागाला कधी देखील आपण चुकीचं समजायचं नसतं. त्याला प्रथम तुम्ही तुमची काळजी वाटते आणि तुमचा निष्काळजीपणा दाखवला, त्याचं ऐकलं नाही की मग त्याची मात्र चिडचिड होत असते. विनाकारण चिडचिड नक्कीच नसतं कोणी कुणावर होत. प्रथम समजून घ्या, त्यासाठी खूप प्रेम मात्र नक्कीच असावं लागतं. स्वाभिमान समजून घ्या, माणूस प्रेमात असला नंतर त्याचा स्वाभिमान तो बाजूला ठेवतो आणि ठेवायलाही हवा. पण समोरच्याला तुमचा स्वाभिमानचा आदर असेल तेव्हाच तुम्ही काय करीता, तुमच्या आवडत्या व्यक्तीला समजून घेता घेता तुमचा स्वाभिमान घाण ठेवता, सगळं मनात साठवता, अपेक्षा वाढत जातात ज्या क्षणी कधी पूर्ण होत नाहीत. मग एकदाच काय तो नक्कीच विस्फोट होतो. समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर प्रत्येक क्षणी आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. हे मात्र नक्कीच खरे. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढत असते. आयुष्यात कोणत्याच वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून भगवंतांनी मैत्रीचं नातं निर्माण केलं. कारण मैत्री जगातील एकमेव नातं आहे जे रक्तातच नसली तरी खात्रीची मात्र नक्कीच असतात. बाकी चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर आपण मात्र म्हणायला शिकलं पाहिजे. फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जिथं चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे सन्मान नाही तेथे अजिबात तुम्ही थांबू नका. मर्यादा राखणे खूप गरजेचे असते. पैशांची कमी असेल तर खर्चावर आणि ज्ञानाची कमी असेल तर बोलण्यावर आपण मात्र नियंत्रण ठेवावे. प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात, पण प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून जी काम करतात ती सर्वात जास्त बुद्धिमान असतात. किनारा नाही भेटला तरी चालेल, पण कोणाला बुडवून वर मात्र कधीच यायचे नसते. भगवंत कुणाचे वाईट कधी करत नाही, पण भगवंतांमध्ये एक खोड आहे, ते म्हणजे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासगड वसूल केल्याशिवाय तो मात्र कधीही सोडत नसतो. गोड शब्द व चांगला व्यवहार हीच माणसाला श्रेष्ठ नक्कीच बनवत असते. केवळ अमाप धन असलेले माणूस धनवान होत नसतो. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, मधुर व्यवहार तसेच सुंदर विचार नक्कीच असतात. प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या, नम्रपणा घेऊन बघा अर्थात जमते का. समोरच्याचं ऐकून बघा, तुम्हाला नक्कीच जमते का. खूप काय बोलल्यावर तोडल्यावर नक्कीच हातात एक फूल ठेवून बघा, तुम्हाला नक्कीच जमतं का. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला मात्र मनुष्याला नक्कीच ज्ञान लागत असते. एवढं मात्र नक्कीच, राग दाखवून नातं तोडण्यापेक्षा माफी मागून नातं टिकवणं कधीही स्वागत आहे, नक्कीच आहे. बाकी तुम्ही ज्या नजरेने जगाकडे पाहाल जगसुद्धा त्याच नजरेने तुमच्याकडे पाहाल. म्हणून जशी तुमची दृष्टी असेल तुम्हालाच ही सुंदर सृष्टी दिसणार आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं नक्कीच तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. कारण नक्कीच मन ओळखणारीही क्षणभरासाठी असतात,
तर जपणारे मात्र आयुष्यभरासाठी नक्कीच तुमच्या सोबत असतात. एवढं मात्र नक्कीच, ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीही नसतो. अंधाराला नव्हे, अंधारात अर्थात ठेवणाऱ्याला आपण मात्र टाळलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक फूल देवघरात प्रथम मात्र वाहिलं जात नाही. प्रत्येक नातंही मनात मात्र कधी जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवांच्या चरणी शोभणारी, तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी तुम्हाला मात्र आठवणारे. हे देखील एक मोठे सत्य आहे. पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित अर्थात आनंदाच्या लाटावरून आयुष्य झुळत जावे. अश्रू असत कुणाचेही आपणच विरघळून जावे. नसोत कुणी आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे. अर्थात स्वर्गात सर्व काही आहे समजून घ्या, परंतु मृत्यू नाही. गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटं नाही. जगात सर्व काही आहे परंतु इथे मात्र समाधान नाही. आणि आज माणसांमध्ये अर्थात सर्व काही आहे परंतु धीर नाही. धीर धरा, अर्थात धीर धरला तर नक्कीच तुमचं आयुष्य स्थिर होईल आणि येणाऱ्या क्षणामध्ये तुमचं आयुष्य आनंदमय होऊन जाईल. म्हणून चिंता काळजी करणं सोडून द्या आणि सतत भगवंतांचे नामस्मरण तुम्ही करत चला. आजचा हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.